आशूचंच कारण होतं ना, का दुसरं काही असेल? आपण माझ्याशी कशाला खोटं बोलल? हा ते बी आहेच म्हणा, पण इंदू वहिनींना एवढं चिडलेलं मी कधी पाहिलं नाही. एवढ्यांदा ओरडले ते हेमावर. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं त्याच्याशी? ती हायच तसली पण आगाऊ कुठली. ए आज्जे, तुला काय करायचंय ग? अगं ती लई चाप्टर आहे. ठिकाणी तिच्या बहिणीला आब्याच्या गळ्यात बांधायला बघते. मग बांधू दे की, तुझं काय जाते? हाय काय ग त्या कामिनीमध्ये? हे नटमगरीमध्ये मला पान फुलं वा. मला तर जरा पटत नाही ती पोरगी. आब्याला कशी नक्षत्रावानी पोरगी पाहिजे. आब्याला नक्षत्रावानी नाही, स्लिम ट्रिम बायको पाहिजे. म्हणजे कटकुळी. काय गोडाच्या दिसतात ग तसले पोरी. पाप्याचे पित्तर नसत्या. काय ग आज्जे? आपल्या पैशा पैशांचं काही नसेल ना, नाही उगाच शंका आली म्हणून विचारलं. नसते शंका कशाला घेता तुम्ही? तसं नाही हो, आबी बी गप गप होता ना. गप राहून त्यानं 2 लाख दिले की नाही आणून, तसेच बाकीचे बी देईल ना. हा, तो विक्या बी गायब आहे म्हणे. तर विक्याचा काय संबंध येतो? अहो विक्याची आई पाहिली ना केवढी रडत होती. पत्रिका द्यायला गेली तर विक्याची शेजारीन बी म्हणत होती मला. गेला असेल कुठेतरी कामाबी मला बाहेर, येईल परत. तसं नाही हो, मनात शंकेची पाल चुकली माझ्या. हे पाय, मन चिंती ते वैरी न चिंती असं झालंय तुमचं. तुम्ही नका काळजी करू. पांडुरंगाच्या कृपेनं लतीचं लग्न नीट पार पडेल. आपलं नाव कुठंच नाही यायला पाहिजे. नाही त्यांना मला बघितलेलं नाहीये. आपला काही संबंधच नाही आहे ना. आपण सोडा तुम्ही त्याला आता. आणि हे बघ, ते पैसे घेऊन या इकडं बांगल्यावर. नाही, आणि हे बघ या कानाची खबर ऐकून घ्या ना बोचकाळ्या. या कानाची खबर त्या कानाला नाही लागली पाहिजे, नाहीतर गाडीने एकेकाला 3 टाइम. हे पानवठेकडचा वावर काढू आता. नामदेव दिसत मागे लागलाय. ऐकून टाकू, बोला त्याच्याशी. अप्पा, त्याला जर कळलं आपली नड आहे, तो रेट पाडून मागल. ते तर होणारच आहे. आता दुसरा काय इलाज आहे का? तुमच्या भावाने दिवे चाचे लावेलेत. मी काय म्हणतो, आपण एकदा इक्याला. बस विसरा त्या बिक्याला. असं कधी होत नसतं. कोणी पैसे परत देत नसतं. तुमच्या भावाला नाही अक्कल. काढा वावर विकायला. घ्या, उद्याच्या उद्या यावर झाला पाहिजे. विक्या! विकी! ए! विकी! ए विकी! 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 विक्या! विक्या! ए विकी! विकी! आई मानलं जमिल्याला. आई लई सेवा केली. हडली इकायला. असं काही नाही होऊ देणार अभ्या. अजून त्याची वकिली करायचं सोडलं नाही का तुम्ही? काहीतरी करल हो अभ्या. काही नको करू म्हणावं. करायचं असेल तर एकच काम कर. त्या अकॅडमीच्या नावाने आंघोळ कर म्हणावं एकदा. तेवढं केलं तरी लई जाईल.
आई रक्ताची शपथ आब्या, तुझ्या पैशांना मी हात पण नाही लावला. खरं सांगतो. अरे पळून जायचं राहिलं असतं तर परत आलो असतो का? मी मुद्दाम नाही केलं. ठीक आहे, कायला उचललं तुला त्यांनी? काय पाहिजे होतं त्यांना? मला नाही माहिती. माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. लय हाणलं त्यांनी मला. मी लय रडलो. त्यांना म्हटलं माझा जीव घ्या, पण हे पैसे आब्यापर्यंत पोहोचवा. नाही ऐकलं त्यांनी माझं. हातपाय बांधून ठेवली. आज सकाळी आले, गाडीत घातलं आणि ढकलून दिलं. का असं केलं त्यांनी माहिती नाही. आणि पोलिसात गेला. आईचं मर्डर बघशील धमकी पण दिली त्यांनी. लय डेंजर माणसं आहेत आब्यातील. तुझ्या चुलत्याचीच माणसं असतील ते. आधी कोर्टात दावा ठोकला आणि आता तुला ठोकला. मला बसलो मिलियनचं. ठीक आहे, खरं सांगायचं, मेसेज कसा आला मग? अरे माझा मोबाईल माझ्याकडे नव्हता. पोलीस स्टेशनला चल. चल. पण आब्या? अरे काय आब्या? अरे पैसे द्यायचेत मला. चल पोलीस स्टेशनला. हे नाही येत पोलिसात. नाही येणार म्हणजे? अक्कल आहे का तुला? काय बोलतोय? लतीच्या लग्नाचे पैसे परवा द्यायचे, तिला पैसे येत नाही काय? मी बोलतो बापू. काय बोलणार तू? थोडं लग्न बिग्न पुढे ढकललं तर. नको चालू अक्कल. जीव जाईल त्या बापूंचा. 4 वर्ष जोडे झिजवले तवा आलाय होकार. कुणाला काही सांगायचं नाही, काही करायचं नाही. तडक पोलीस स्टेशनला जायचं आणि कंप्लेंट करायची. पैसे पाहिजेत मला. आपलं स्वप्न संपलं आब्या. राहू दे स्वप्नाचं. लतीचं लग्न पहिलंय, कळलं? अरे पण कसं होणार? जीव गेला ना तरी होणार. शब्द दिला मी तसा. काही झालं तरी लतीच्या लग्नाचा मुहूर्त नाही चुकवणार मी. लतीचं लग्न होणार म्हणजे होणार. विक्या, त्यांच्या चुकीमुळे आपण कशाला वावर विकायचंय? आपल्या वाटणीचं पण निघतील आप्पा. आपलं तुपलं काही नाही. जे काय ते सगळं आपणच आहे. बरोबरच आहे म्हणा. एवढे 45 एकर घेण्याची तुमच्यात कुठं आली धमक? काय मला नका राग दाखवू. जाऊन भावाला दाखवा तुमच्या. जा की बोला. त्याला खरं खरं सांगून टाकायचं होतं ना. तरी नसतं खोळ घेतलंय डोक्यात. काय तर म्हणे स्पोर्ट्स अकॅडमी. कोण काळ कुत्र फिरकणार आहे यांच्या स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये? इथं चांगली नोकरी आहे, नोकरी करावी, लग्न करावं, सुखाचा संसार करावा. नाही लग्न आणि सुखाचा काही संबंध असतो का? कसा आहे ना आबे? अजून फोन तरी करा त्याला. आबे आला. अरे आब्या, केली का पोलीस कंप्लेंट? एकदा का पोलिसांनी रेमटावला त्याला चांगला तर पटकन पैसे निघतील बघ बाहेर. विक्या, आब्या बोलला तसंच झालं. विक्या, कुठे आहेत ते पैसे? पैसे कुठे आहेत? अरे लोकांचे पैसे आहेत ते. काय अक्कल आहे का तुला? अरे इथे जीव जायची वेळ आली बाबा. साधा फोन पण नाही केला तू. विक्या, पैसे कुठे आहेत? का दिले आब्याला तू? पैसे गेलेत आप्पा. अरे अरे असे कसे गेले? कुठे गेले? अरे तुझ्याकडे होते ना रे पैसे. कुठे गेले? कुठे पैसे? काय केलंस त्याचं? आहे जो आलाय परत. ह्याच्याकडचे पैसे कोणीतरी पळवले. अरे 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 हा सांगणार तुम्ही विश्वास ठेवणार त्याच्यावरती? विक्या, त्या बऱ्या बोलायला सांग पैसे कुठे आहेत?
नाही तर असा रेमटीन ना तर ढुंगाला पाय लावून पडशील पैसे घेऊन येशील. तसं नाही ऐकायचं. तू वर इकडं. आम्हाला काय येडा समजतो काय तू? हा बाजूला नका मारू, नका मारू, नका मारू. त्याला बोलूया ना आपण. काय करता? पैसे दिला पाहिजे याला, त्याशिवाय आपले पैसे नाही द्यायचा. मी खरंच सांगतो, पैसे नाही येत आप्पा माझ्याकडं. माझा जीव जरी घेतला ना तरी मी पैसे नाही देऊ शकणार. हॅलो बायको, कसे आहात? तुझा फोटो बघून दिवस काढतोय मी फक्त. झाली का तयारी? चालली. मंडप पडला का? हो. झाली का तयारी? हो सांगितलं ना, चालली. मंद आहे का ग तू? पैशाची म्हणतोय मी. होईल होईल. मागच्या वेळेस सारखं नको. हा नाही. पहिलवानाने पैसे दिले का? देईल तो. आणि नाही दिले तर? शब्दाचा पक्का येतो. तू झक्कू लाव त्याच्या माग. झक्कू? अगं म्हणजे पैशासाठी त्याच्या माग लाग. तुम्ही काळजी नका ना करू, तुमचे पैसे तुम्हाला वेळेत मिळतील. नक्की का? माझी आठवण येते का? मला जरा काम आहे, मी नंतर करते फोन तुम्हाला. असंच असतं तुझं. मी जरा रोमॅन्टिक झालो की तुला कामाचं सुचतं. मी नंतर करते फोन. मला काहीच कळलं नाही. ते लोक कोण होते, त्यांनी का असं केलं. आई म्हणते तुझ्या चुलत्याची माणसं असतील ती, पण आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडे नाही आहेत ते पैसे. अहो आब्यासाठी जीव दिल मी, पण त्याच्या पैशाचा खेळ खोंडोबा नाही करणार. पाहिजे तर दत्तगुरूंच्या पायाची शपथ घेऊन सांगतो. काय रे विक्या, अशोक, मामा भाऊला फोन करून घ्या. पानवठ्याकडच्या जमिनीबद्दल बोला आणि उद्याच्या उद्या व्यवहार झाला पाहिजे म्हणा. पानवठ्याकडची जमीन म्हणजे 40 लाखाला कमी नाही झाली. एवढी बागायत जमीन विकायची म्हणजे. अगं विकू दे की, तुझं काय जाते? डोकं बी काय का नाही ग? तो पिक्या पण एक अक्कल नाही त्याला. एक काम टेकडा कुठला. अगं पण गेले ना आता ते पैसे. अगं पण ते पैसे गेले म्हणून आपण आपल्या इस्टेटीतला हिस्सा कशाला द्यायचा? पण ते पण त्या ढब्बीच्या लग्नासाठी तिळा एवढा का होईना पण का द्यायचा म्हणते मी. दिदे, आब्याने पैसे घेतले होते बरं का बापूंकडनं. मग तो घालवून बसला ना आता ती. अगं पण आपण त्याला मदत करायला हवी. आपला आबी आहे की नाही, तो कसं बारीक तोंड झालं होतं त्याचं असं बारीक तोंड बघितलं ना की मला असं वाटतं त्याला जवळ घ्यावं आणि कट्ट मिठी मारावी. अगं अजून डोक्यावर अक्षता नाही पडल्या तुझ्या. मी आपलं माझ्या मनातलं तुला सांगितलं. असं काहीतरी डोकं लावावं लागेल ना तर त्याला तिचं लग्न पण झालं पाहिजे, पण आपल्या खिशातली दमडी पण नाही गेली पाहिजे.
हातची रांगोळी पाहिल्याशिवाय काही दिवस उगवल्यासारखं वाटत नाही बाय. आवर ना, कामाला लाग ना. त्या पोरीची हळद आहे, नवरी आहे ती, तिला जरा आराम दे. उठ लवकर. हा लते, तू बास कर बर का आता. अगं होय, झालंच. सूर्य उठली का? वय जायला तिची हळद आहे, हळद दळायला बायकांना बोलून आण. हो आणलं ते. आणि खबरदार आता कामाला हात लावलास तर भाजी फोडणीला टाकते आणि मग झालं. अगं बाई, ते आचारी करून घेतील ना त्यांचं काय ते. तू आवर बरं. चांगली साडी नेस, चुडा भरायचा आहे ना. ती बांगड्यावाली येईलच एवढ्यात. बाई गो, केवढी कामं पडली. तू आवर पटकन. काय अगं ते लेकीचं लग्न म्हणजे आई बापा करता 16 असतो 16. दिल्या घरी सुखी राघव बाई. आमल्या, हॅलो. हा काय नाही, तुला बोललो होतो ना ते. हा नाही चालतील ना, तसं काही नाही रे बाबा. 1-1 रुपये महत्वाचा आहे मला. पण संध्याकाळपर्यंत देशील ना. थँक्यू बाबा. हा ओके. हा हे 30,000 कामिनीच. एवढे पैसे तू आणले कुठून? ते ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये जिंकले होते मी. नको, लागतील तुला. अरे लागतील तेव्हा देशील ना तू. देशील ना. माझा लय जीव आहे तुझ्यावर. मी खरंच वेगळ्या विचारात आहे कामिनी. प्रेमाचा पण विचार करावा कधीतरी माणसानं. ही चेन गहाण टाक. 2.5 तोळ्याची आहे. तुझ्यासाठी काही दिवस भुंड्या गळ्यानं राहीन. काढ. काय झालं? नको, चेन नको. अरे पैसेच काय, तर तुझ्यावरती जीव पण वळवून टाकेल मी. अगं काय मुक्या अगं लग्नाची हळद आहे. गाणं बिना म्हणा. माझ्या घरी आला ग सईबाई ग बाई, गणराया तुम्ही यावा भैया, भैया. सुरे, अगं लतीला बोला ना. वय जाय लवकर, जा लवकर. ऐक, हळदी कुंकाचं बी घेऊन ये. आले, ये लवकर ये. सुपारी बांधली 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 बांधली. लते, अगं सोन्याच्या बांगड्या कुठे आहे तुझ्या? मी नाही घेऊ शकत पैसे तुझ्या कामिनी. जातो. कुठून? या खोलीतून की तुझ्या मनातून? मला अर्जंट कॉल करायचे. मी काही मदत करू? नाही, नको.
या पण चढवा. हे घे.